नमस्कार, हरे कृष्ण. मी रोज काही ब्रेकफास्टचे फोटोज आपल्या फेसबुकवर अपलोड करत असते आणि त्याच्यातले बरेचसे पदार्थ हे नारळाच्या दुधातले असतात. सो काही जणांनी मला प्रश्न विचारला होता की नारळाचं दूध कसं काढतात मॅम, आणि ते मी घरी करते बेसिकली. सो ते कसं काढायचं ते सांगते. नारळाचं दूध रेडीमेड सुद्धा मिळतं, पण शक्यतो मी रेडीमेड कुठलेही पदार्थ वापरत नाही, असे कॅनमधले किंवा आधी करून ठेवलेले. सो आणि इतर भाज्या फळं तसं त्यांना औषधं फवारणी केलेली असते, इंजेक्शन्स दिली जातात अमुक तसं नारळाला काहीही केलं जात नाही. इट्स सो नॅचरल. आणि नारळाचं दूध काढायचं असेल तर मी स्वतः नारळ खवते घरी, आणि नारळ खवून घेतल्यानंतर ते जे खोबरं आहे ते छोट्या भांड्यात घ्यायचं मिक्सरच्या, त्याच्यात पाणी घालायचं थोडंसं आणि 1-2 वेळा फिरवायचं आणि मग ते हाताने असं पिळून दूध काढते. मग ते पिळल्यानंतर परत त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, परत मिक्सरला 1-2 वेळा फिरवायचं, परत पिळायचं, असं एक 5-6 वेळा करायला लागतं. एक 10 ते 15 मिनिटं लागतात या प्रोसेसला. पण मस्त नारळाचं दूध येतं, ज्याच्यात भरपूर मिनरल्स, व्हायटामिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम असं सगळं भरपूर प्रमाणात आहे. आणि ज्यांना नॉर्मल दूध पचत नाही, दुधाचे काही पोटात घेतल्याने काही प्रॉब्लेम्स होतात, किंवा दूध आता तसं प्युअर मिळत नाही, सो या सगळ्याला हे अतिशय सुंदर दूध आहे. मग त्याच्यात नारळाच्या दुधातले पोहे करते मी जसं आपण नॉर्मल दुधात पोहे भिजवतो ना, तसं मी नारळाच्या दुधात भिजवते. आणि मग साखरेऐवजी तुम्ही केळं, खजूर असं काही वापरू शकता. अतिशय सुंदर, टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट होतो. त्याच्यानंतर ओट्स असतात, तर ते सुद्धा रात्री पाण्यात भिजवून ठेवायचे, त्याच्यात चिया सीड्स भिजवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग सकाळी त्याच्यात नारळाचं दूध घालायचं आणि ड्रायफ्रुट्स आणि सगळी सीड्स, म्हणजे भोपळ्याच्या बिया किंवा असं सगळं. सो अशा अनेक रेसिपी आपण नारळाच्या दुधातल्या शेवया खूप फेमस आहेत. सो ते असे गोष्टी आपण करू शकतो. इन्स्टेड ऑफ मिल्क वी कॅन यूज दिस, आणि खूपच सुंदर लागतात. सो ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही कोकणात सोलकढी हा प्रकार ऐकला असेल, कोकमापासून करतात. सो त्याच्यासाठी अशाच पद्धतीने नारळाचं दूध काढलं जातं. अर्थात जे मोठ्या प्रमाणात काढलं जातं तिथे काही मशीन किंवा काही असेल, पण आपण घरगुती काढायचं तर असं दाबून पिळून हाताने आपण ते काढू शकतो छान. म्हणजे त्याच्यासाठी गाळणीची किंवा कशाची काही गरज नाहीये. आणि त्यानंतर उरलेला जो चोथा आहे नारळाचं, ते खोबरं ते ड्राय करून ठेवायचं एका डिशमध्ये, आणि ते आंघोळीच्या वेळेला स्क्रब म्हणून वापरायचं. खूप छान स्किन होते. मग तुम्ही ते डाळीच्या पिठात वापरू शकता, किंवा मसूर डाळीचं जे मसूर डाळ असते ती जर मिक्सरला फिरवली तर त्याचं पीठ होतं असं स्क्रब टाईप, तर त्याच्यात तुम्ही हे ऍड करू शकता आणि छान अशी मुलायम आणि सुंदर त्वचा होते. सो ट्राय करून बघा तुम्ही. असं काढतात नारळाचं दूध. बाय.